तर मुंबईमध्ये एका महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण जातोय। मुंबईमध्ये सध्या धनगर आंदोलन सुरू झालेलं आहे आणि धनगर समाजानं आज मुंबईमध्ये मोर्चा काढलेला आहे। पोलिसांनी बीएमसी समोरच हा मोर्चा अडवलेला आहे। तर धनगर समाजानं हा मोर्चा काढलेला आहे। अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे आणि आपल्या मागण्यांसाठी धनगर समाज आज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये आज महापालिकेच्या समोर अशा प्रकारे धनगर समाजाचं हे आंदोलन सुरू आहे आणि मोर्चेकऱ्यांनी रस्ता रोखून धरलेल्या पोलिसांची मोठी कुमकता या ठिकाणी आलेली आहे आणि एकच मिशन एसटी आरक्षण अशा प्रकारे या टोप्यांवर त्यांच्या दिले धनगर एसटी आरक्षण एकच लक्ष अशा प्रकारे या टोप्यांवर एक संदेश लिहिलेला आहे। त्यामुळे आज धनगर समाजानं आक्रमक पवित्रा घेत मुंबईमध्ये थेट आंदोलन केलेले आहे। खरं तर या आंदोलनाची कुणकुण एकंदरीतच लागलेली दिसत नसावी, कारण पोलिसांचा फौजफाटा अजूनही आंदोलकांना रोखण्यामध्ये थोपवून ठेवण्यामध्ये फारसा यशस्वी दिसत नाहीये। अर्थातच आज सोमवारचा दिवस आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे, त्यामुळे मुंबई महापालिका आणि एकंदरीतच या ठिकाणी टाउनमधले जे रस्ते आहेत वाहतूक मोठ्या प्रमाणात असते। मात्र धनगर समाजानं आज आपलं आंदोलन या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतंय आणि एकच लक्ष आणि धनगरांचं एसटी आरक्षण असं टोप्यांवर एक संदेश लिहिलेला आहे। आपल्या मागण्यांसाठी धनगर समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि धनगर समाजाच्या अशा प्रकारे मोर्चेकऱ्यांचा एक आंदोलनकर्त्यांचा एक मोठा जत्था आपल्याला सध्या या ठिकाणी दिसतोय। त्याचप्रमाणे रस्ता पूर्णपणे अडवून ठेवलेला आहे। या ठिकाणच्या वाहतुकीमध्ये आता काय नेमका या वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तर धनगर समाजानं आज हे आंदोलन केलेलं आहे। खरं आता उन्हाची तीव्रता आणखी वाढत जाईल, मात्र धनगर समाजानं आता हे आंदोलन केलेलं आहे। कशा पद्धतीने आंदोलन दिवसभर आता पुढे जाते बघावं लागणार आहे। एका बाजूला गाड्यांच्या रांगा लागलेल्या दिसतात, वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, तर एका बाजूला धनगर समाजाचे जे आंदोलन करतात ते रस्त्यावर बसून घोषणाबाजी करतात आणि त्याचप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात चर्चा करताना दिसतात। मात्र मोठ्या संख्येनं आज धनगर समाजाचे हे आंदोलन करते मुंबईतल्या रस्त्यांवर उतरल्याचं पाहायला मिळते। धनगर आरक्षणाची अंमलबजावणी लागली 70 वर्ष शेड्यूल ट्राईबचं आरक्षण आहे। तर काही दिवसांपूर्वी झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची खरं तर आठवण या दृश्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आलेली आहे, कारण जेव्हा मराठा आरक्षणासाठी अनेक मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते, अशाच प्रकारे मुंबई त्यावेळी थोपवून धरलेली होती। आज मुंबईमध्ये महापालिकेच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये धनगर कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आपल्या मागण्यांसाठी आणि टाउनमधले सगळे रस्ते सध्या या आंदोलनकर्त्यांनी गजबजलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणच्या वाहतुकीवर त्यामुळे निश्चितच परिणाम झालेला असणार आहे। सध्या कार्यालयात जाण्याची लगबग मुंबईकरांची असते, त्याचप्रमाणे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठ्या संस्थांची बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालय आहेत, त्यामुळे या सगळ्याचा परिणाम नेमका मुंबईकरांवर आता कसा होतो हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। अधिवेशनाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे आणि या आठवड्याचा आजचा पहिला दिवस आहे। या दिवशी धनगर समाजानं आंदोलन करण्याचं ठरवत आता मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात।